नमस्कार मित्रांनो. तर विषय असा आहे की आज आपण एका मित्राकडे गेलो होतो. तर पृथ्वीराज शेठ ज्यांचा एक मित्र होता आपल्या इकडे रावेतला, तर तिकडे आपण गेलेलो होतो. तर ऍक्च्युली आम्ही त्यांचा बिझनेस वगैरे बघितला की त्यांनी कसं सगळं ग्रो केलाय बिझनेस वगैरे, आणि खूप चांगल्या प्रकारे त्यांनी म्हणजे खूप कमी ह्याच्यातून त्यांनी सुरुवात केली होती. तर आपण पृथ्वीराज शेठ कडून ऐकूयात थोडंसं की काय बिझनेस बद्दल त्यांच्या थोडंसं ते पण ऐकू, आणि पुढे आणि की आपले आज जरा बरेच काय गोष्टी आहेत. आज संडे, त्यामुळे आज जरा थोडंसं फ्री पण आहोत आपण, आणि बरंच काय गोष्टी आहेत आपल्याला करायच्यात, काही सरप्राइजेस पण आहेत. तर बघूयात ते सगळं कसं होतंय. मित्र इथला पुण्यातलाच आहे, पुनवळीमध्ये. तर त्याचा लॉन्ड्रीचा व्यवसाय आहे. लॉन्ड्री म्हणजे कुठली लॉन्ड्री, आपले रस्त्याला आपलं आउटलेट दिसतात ती नव्हे, तर ते आउटलेटचे कपडे कुठे धुतले जातात. बिग मोठं जे मोठं स्टेशन असतं ते त्याचा स्वतःचा बिझनेस आहे तो. त्याच्याकडे अशा जवळजवळ 10-15 लॉन्ड्र्यांचे कपडे येतात, प्लस स्वतःचे त्याचे 1-2 आउटलेट आहेत, प्लस त्याचं 10-15 हॉटेल्स, स्पा सेंटर्स आणि याच्याशी टाईप आहे त्याचं. तर तो बिझनेस सुरुवातीला त्यांनी स्वतःहूनच सुरू केला होता. सुरुवातीला स्वतःच सगळं क्लिनिंग म्हणा, वॉशिंग म्हणा, सर्व्हिस देणे आणणे, आणि असा त्याने 1 वर्षापूर्वी सुरू केला होता. आणि आज 1 वर्षानंतर मी पुन्हा त्याच्याकडे गेलो होतो. तर आज एक्सपान्शन, म्हणजे पहिलं छोटं शेड होतं, आज त्याच्यात डबल टेबल म्हणलं ते म्हणता येईल. आज 4 कामगार आहेत त्याच्याकडे काम करायला. 15 ते 22 हजारापर्यंत पेमेंट आहेत त्यांना. म्हणजे जो मी बिझनेस पाहिला होता की जो स्वतः सुरू केला होता, स्वतः बघत होता, आज तो 4 कामगारांना पगार देतोय, म्हणजे 70,000 रुपये पगार तो लोकांना देतोय. आज म्हणजे मला ते आवडत नाही पर्सनली की गाडी घेतली म्हणजे तो लय भारी झाला किंवा ते लय बिझनेस मध्ये मोठा झाला, पण सध्या ट्रेंड चाललाय म्हणून ते मी सांगतो की ते 20-22 लाखाची गाडी पण घेतलेली आहे. तर एकंदरीत जो मी 1 वर्षापूर्वी पाहिलेला बिझनेस होता आणि आज जो पाहतोय, तर खूप समाधान आणि भारी वाटलं की आपला मराठी माणूस कुठंतरी धंद्यामध्ये पुढे जातोय. आणि त्याच्याकडनं एकच शिकण्यासारखं आहे की आजही त्याच्याकडे 2 कामगार नव्हते, तर स्वतः उभा होता तो. कपडे शॉर्टिंग म्हणा, काय असेल ते, पण तो करतो, काम करत होता. त्यामुळे तुम्ही कुठे असा बिझनेस करत असाल किंवा बिझनेस करणार असाल, तर स्वतः काम करायची तयारी ही असलीच पाहिजे. तुम्ही जर शेठजी म्हणून बिझनेसवर चेअर टाकून, खुर्ची टाकून बसायला लागले किंवा कामगारांकडे बसायला लागले, तशी काम करायला लागले, तर ते निवडणार नाही. तुम्हाला तुमच्या बिझनेस मधलं प्रत्येक गोष्ट माहिती असली पाहिजे. जिथं कमी तिथं तुम्ही असले पाहिजेत, तरच तो बिझनेस तुमचा सक्सेस झाल्याशिवाय राहत नाही. आज त्याच्याकडे 1-2 लोक व्यक्ती नसताना तो स्वतः मग कपडे बाहेरनं काढणं, ते शॉर्टलिस्ट करणं, त्यात कोणाचे लॉन्ड्रीवाले त्यांना पॅकिंग करून देणं, म्हणजे ते ह्या गोष्टी स्वतः करत सगळ्या गोष्टी. आणि असेल मराठी माणूस असं. तर हे सगळं होतं बिझनेस बद्दल त्या म्हणजे मित्राच्या. आणि तुम्हाला जर वाटत असेल की आपण असं बिझनेस बद्दल वगैरे पण, म्हणजे की ग्रो झालेले बिझनेस, म्हणजे 0 पासून सुरुवात करून कसे ग्रो झाले त्याचे बिझनेस, असे जरी व्हिडिओज वगैरे पाहिजे असतील, सक्सेस स्टोरीज पाहायच्या असतील, तर तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगा. सो आपण तसे इंटरव्ह्यूज किंवा सक्सेस स्टोरीज सुद्धा आपण आपल्या चॅनलवर नक्की आणण्याचा प्रयत्न करू, नाही का. म्हणजे तर मित्रांनो, आपण आला आहोत इथे जोगेश्वरी मिसळला, जे आहे इथे बावधन मध्ये. बावधनला उतरलं की लगेचच आहे, म्हणजे बावधनच्या साईडला उतरलं ना चांदणी चौक पासून की लगेचच ही जोगेश्वरी मिसळ आहे. सँडीने आम्ही बऱ्याचदा खायला आलेलो इथं. चांगलं कसं आहे ताक? ताकाचे काय फायदे बरं? ताक पिल्यामुळे काय होते नेमकं, काय सांग? उष्णतावर्धक म्हणजे चांगलं आहे, दररोज ताक पिलं तरी चांगलं आहे म्हणायचं, चांगली गोष्ट. माझे आजोबा म्हणतात की ते अमृत म्हणतात ताक म्हणजे. आजोबा आता ते त्यांच्या काळात त्यांनी खूप घरी दूध वगैरे असायचं, ताक म्हणजे ते दिवसात 1-2 लिटर म्हणलं तर ते पिऊ शकत होते. ताकावर भाकरी खाल्लेली त्यांनी. त्यामुळे ते डायरेक्ट, म्हणजे एकदा असंच मी जेवत होतो त्यावेळेस ते म्हणले ताक केलं होतं. ते म्हणले मी खाल्लं पिलं होतं, आता आंबट असलं मी पित नाही, आंबट असलं. ते म्हणले ते अमृत खरंच, कारण जितकं गुणकारी आहे. मित्रांनो बघू शकता, जबरदस्त मध्ये व्ह्यू आलेला आहे सगळा.
हो इथे मस्त मिसळ दिले. इथे पाव आहेत 2 आणि हे मटकी, काकडी आणि थोडंसं दही. जबरदस्त विषय. आम्ही आता खाऊन घेतो. हे बघा हे मस्त असा रस्ता बिस्ता दिला आहे. रस्ता चांगला तर आपण करून घेऊया आधी. भारी असते अगदी मिसळ, पण मिसळ एक नंबर असते. जरा टेस्ट करू आपण मिसळ रस्सा. तर मित्रांनो जस्ट आता आपलं झालेलं आहे खाऊन मिसळ आणि आता आपण गाडीत बसून आपण जाणार आहेत पुढच्या कामाला. तर 1-2-3 कामं आहेत आपल्या आज, तर ते आपण करणार आहोत कंप्लीट. तर तुम्ही बघत राहा व्लॉग काय काय आहे काय काय नाही आपण ते सांगणार आहेत तुम्हाला हळूहळू. पण तुम्ही व्लॉग पाहत राहा नक्की, कारण व्लॉग पाहिला तरच तुम्हाला कळणार आहे आम्ही काय काय करणार आहेत ते. त्यामुळे व्लॉग पाहत राहा आपण, तर आहे का नाही. येस येस. आणि चलो मग पुढच्या कामाला जाऊयात. आता काय आहे ते बघूयात आपण. छान पोटोबा झालेला आहे. येस एक नंबर झालेला आहे. मस्त विषय. आणि मिसळ पण मस्त होती. मस्त असते त्यांची मिसळ, म्हणजे टेस्ट वगैरे पण छान होती. आम्ही नंतर काय व्हिडिओ काढला नाही. तुम्हाला तर माहिती आहे एखादी गोष्ट चांगली लागली आपण काय मध्ये मध्ये बोलत बसत नाहीत. त्यामुळे मग विषय जरा खतरनाक होता, जबरदस्त होता. त्यामुळे आपण ते मस्त खाण्याचा आनंद घेतलेला आहे. आणि टेस्ट वगैरे पण चांगली, तुम्ही व्हिजिट करू शकता म्हणजे जोगेश्वरी मिसळला. सांग तुला टेस्ट कशी लागते, कसं वाटतंय. एक नंबर. हे काय हे दडपी पोहे आहेत ना. जो वडा आहे हा जो वडा आहे वडे दोडाची चव माझी, मी वडे दोडा जास्त कुठल्या ठिकाणी खात नाही, पण जे पिठाची चव आहे ना एकदम चवदार, क्रिस्पी आणि चवदार. आणि सांबर जे आहे थोडं पातळ असतं आणि इतकं टेस्ट असतं की म्हणजे ते विषय कोल होतो डायरेक्ट. थोडं लेट आलं तर संपून जातो सगळं. बरं. नंतर आपण आलो होतो चंद्रविलास उपाहारगृह इथे. तिथे आपण चहा आणि चिवडा ट्राय केला. तर चहा इथला खूपच सुंदर असतो, मला तर खूप जास्त आवडतो इथला चहा. हा कोणता चिवडा आहे ह्याला, म्हणजे काय वेगळं नाव आहे का की फक्त ह्यांच्याकडे चिवडा म्हणून नावाने फेमस आहे. ओके चिवडा. आणि ह्याच्यामध्ये असे आय थिंक 3 प्रकारचे वेगवेगळे चिवडे, म्हणजे शेव आहे त्याच्यासोबत एक नॉर्मल चिवडा आहे आणि मक्याचा पण चिवडा आहे त्याच्यामध्ये मिक्स केलेला. राईट. बरोबर. आणि नवीन व्हिडिओ माझा करणार होतो नाही ती मागची पोरगी ओळखीची हो का, त्यांना माहिती मी ब्लॉगर झालोय आता. शेव पण आहे. शेव पण आहे. ओके. आणि ह्याच्यात चटणी जी असते ना ती साधी चटणी असते घरगुती क्रिस्पी लागतो. ओके छानच. तर चिवडा चिवडा आहे असा आपण मस्त खाऊ. जमला मला मी 5 ओव्हर करणार होता गेल्यावर, कारण आडवे व्हिडिओ मी म्हणलं की त्याचा मॅटर होतो. येतात नाही तुला एक सांगू उभा टाक, उभा आडवे नको टाकू, उभे टाक. नाही ब्लॉगिंग ब्लॉगिंग. तर मित्रांनो हा चहा मस्त असा गरम गरम कडक चहा. तर मित्रांनो आपण जसं म्हटलं होतं की आपण डिजिटेकचा माईक घेणार होतो आणि आज आपण तो आलो होतो माईक घेण्यासाठी. आणि बघू शकता असा डिजिटेकचा माईक आपण आज घेतलेला आहे. माझं खूप दिवसापासूनचं मला वाटत होतं की मला माईक घ्यायचा आहे, पण मला काय करायचं होतं की मला मी जे व्हॉइस ओव्हर वगैरे करतो तर त्याचं जे काय असेल पेमेंट वगैरे किंवा त्याची जे एक अचिव्हमेंट असेल तर त्या पेमेंटमधून मला ते घ्यायचं होतं. आणि आज तो ॲक्च्युली दिवस आलेला आहे, माझं व्हॉइस ओव्हरचं पहिलं पेमेंट आलेलं होतं आणि त्यामुळे मी हा माईक घ्यायला आलेलो होतो. तर बघू शकता आपण हा डिजिटेकचा माईक घेतला आहे. त्यामध्ये मग हे सर्वच गोष्टी आलेल्या होत्या त्याच्यामध्ये, म्हणजे रिसिव्हर असेल, ट्रान्समीटर असेल. तर नमस्कार मित्रांनो. तर काय झालं आपण ते सगळं माईक वगैरे तुम्हाला म्हटलं होतं आपण माईक वगैरे आणायला जाणार आहेत. आपण पाहू शकतो की आपण माईक पण आणलेला आहे आणि भारी वाटतंय की म्हणजे मी असं ठरवलं होतं की माझं जे व्हॉइस ओव्हरचं पहिलं पेमेंट असेल तर त्यामध्ये मला हा माईक घ्यायचा आहे आणि आज ते मी घेतलेलं आहे. तर मला असं भारी वाटतंय की काहीतरी एक अचिव्हमेंट आपली असते, आपल्याला वाटत असतं की आपण त्यातून काहीतरी करावं आणि ते आत्ता झालं आहे. तर भारी वाटतंय मला की आज ती गोष्ट अचीव्ह झाली. आता बरंच काय काय करायचं आहे आणखी, छोटीशी गोष्ट आहे पण भारी वाटतं की आपण एखादी गोष्ट ठरवली आणि ती झाली. त्यामुळे तर मग असं आहे. तर पृथ्वीराज शेठ पण होते आपल्याबरोबर, निखिल भाई पण होते. तर आपण आता ते घेऊन आलो रूमवर वगैरे, आम्ही सगळं ते अनबॉक्सिंग वगैरे केलेलं आहे आणि बघूयात आता थोडंसं काहीतरी
खायला वगैरे जातो भाई. संडे आज तर काय बनवलं नाही रूमवर. आणि असं होतं मग ते सगळं आजचा संडेचा वगैरे. तुम्हाला त्याचे ब्लॉग सगळा तुम्ही पाहिलाच असेल. तर असा होता सर्व आजचा ब्लॉग. भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.